हाय नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर सर्वांना सर्वात अगोदर शुभ सकाळ। तर सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली होती। सकाळचं रुटीन दाखवावं म्हटलं तर 5 वाजेला उठलेली होती। सगळं स्वतःचं आवरून घेतलं। मग 5:15 नंतर रुटीनला जी आहे ती सुरुवात झालेली होती। तर सर्वात अगोदर बाहेर दरवाजाला उंबरठ्याजवळ पाणी वगैरे टाकून घेतलं आणि मग कुलदेवतेला हळदी कुंकू लावून नमस्कार केला। त्यानंतर म्हटलं चला अगोदर झाडू वगैरे मारून घेऊया। तर सर्वात अगोदर बाल्कनी वगैरे जी होती ती खिडकीच्या काचा वगैरे उडून घेतल्या, कारण थोडी हवा वगैरे सकाळची मस्त छान बाहेरनं थंडगार हवा येत होती। मस्त थंड वाटतं। मग विंडो वगैरे उघडून घेतल्या तर आणि दिवसाची सुरुवात जी आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि पहिलं काम जे असतं ते आपलं झाडू मारणं असतं। तर सर्वात अगोदर जे आहे ते आपण संपूर्ण घराला ते झाडू वगैरे मारून घेतो आणि त्यानंतर मग झाडांजवळ पाला वगैरे पडलेले असते, झाडांची पानं वगैरे बाल्कनीला झाडू मारून घेतला, कारण तुळशीला दिवा वगैरे लावायच्या आधी इथं झाडून घेतलेलं बरं। त्यानंतर मग तुळशीला पाणी घालून मंदिराजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून घेतला। देवपूजा वगैरे अगोदर नाही करत, कारण सकाळी टिफिन वगैरे द्यायचा असला तर मग खूप घाई असते। त्यासाठी देवपूजा जी आहे ती सगळे गेल्यानंतर मग निवांतच देवपूजा करते। फक्त दिवा जो असतो तो लावलेला असतो सकाळी। तर दिवा वगैरे लावून घेतला तुळशीला पण आणि मंदिराला पण आणि नमस्कार करून मग आलेली होती किचनमध्ये। रात्री तर संपूर्ण किचन जे आहे ते स्वच्छ करूनच घेतलेलं असतं, पण सकाळी उठल्यावर एक कापड जर मारून घेतला, कारण रात्री बरेच काही किचनवर फिरलेलं असतं तर आपल्याला काय माहिती। तर त्याच्यामुळे सर्वात अगोदर जे आहे ते संपूर्ण किचन जे आहे ते ओल्या फडक्याने मस्त पुसून घेतलं आणि त्यानंतर मग टिफिनची तयारी। तर आज सकाळी लवकरच तिघांनाही जायचं होतं, सिद्धी, वेदू आणि यांनाही। तर त्याच्यामुळे मग सकाळी थोडी घाईच होती। त्यासाठी मग मला भेंडीची भाजी आज बनवायची होती। मग भेंडी मी रात्रीच कट करून ठेवलेली होती। फळभाज्या ज्या असल्या त्या आपण रात्री वगैरे कट करून ठेवू शकतो, त्याच्यामुळे सकाळी जो आपला वेळ आहे तो जरा वाचून जातो जर रात्री भाज्या वगैरे कट करून ठेवल्या त्याच्यामुळे। तर रात्रीच मी भाजी ते कट करून ठेवलेली होती आणि मग सकाळी मिरच्या वगैरे आणि लसूण कट करून घेतला आणि भाजीला जी आहे ती फोडणी वगैरे देऊन झालेली होती। काही नाही जास्त साधीच केलेली आहे, कारण भेंडीची भाजी जी आहे ती खास करून सिद्धी आणि वेदून त्यांना फक्त मीठ घातली आणि लसूण वगैरे घातलेली अशीच आवडते साधी, त्याच्यामुळे मग मी साधीच केलेली होती। तर असो जिरे मोहरीची फोडणी देऊन झाल्यावर लसूण वगैरे घातलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे। आता भाजी तोपर्यंत होते, लगे आत कणिक जी आहे ती मळून घेतलेली आहे, कारण आपल्याला स्वयंपाकच नसतो बाकी इतर गोष्टीही असतात। सकाळी टिफिन देण्यासोबत आपल्याला मुलांच्या सगळी तयारी वगैरे तर त्या करूनच घेतात। आता जास्त काही नाही, फक्त वेण्या वगैरेच घालाव्या लागतात। तर मग कणिक म्हटलं सुरुवातीला अगोदर मळून घेते, जोपर्यंत कणिक मुरेल तोपर्यंत मग तिच्या वेण्या वगैरे ज्या आहेत त्या घालून होऊन जातील। तर भाजी ते तयार झालेली होती, कणिक पण मुरलेली होती, तोपर्यंत माझ्या वेदूच्या वेण्या वगैरे ज्या होत्या त्या घालून झालेल्या होत्या। आता चहा ठेवला एका साईडला, जोपर्यंत चहा उकळेल तोपर्यंत एका साईडला जे आहे ते चपात्या वगैरे करून घेते। तर कारण चपात्यांना जो आहे तो थोडा तरी वेळ लागतो आणि चपात्या करता करता जर मग परत चहा ठेवायचा म्हटला तर नंतर मग आपले हात वगैरे जे आहेत ते पिठाचे भरलेले असतात, परत मग ते चहा साखरेच्या डब्यांना हात वगैरे लागतात। म्हणून मग मी काय करते, चपात्या करण्याआधीच चहा जो आहे तो ठेवून घेते, म्हणजे डबे वगैरे खराब नाहीत, कारण तेलकट हात पण आपल्याला झालेलेच असतात। आणि संपूर्ण चपात्या होईपर्यंत जर मग चहा ठेवायची वाट बघितली तर मग तेवढाच उशीर आपल्याला परत त्या कामांसाठी होऊन जातो, कारण चहा उकळेपर्यंत बाकीच्या लोकांना जाण्याची घाई असते आणि त्यांना मग ते तेवढा उशीर जे आहे ते तिथं थांबावं लागतं आणि मग जसं तसं आपल्याला चहा उकळून पटापट मग त्यांना द्यावा लागतो। म्हणून मग सर्वात अगोदर जे आहे ते चहा म्हटलं ठेवून घेते। नंतर मग आपल्याला कसं हात वगैरे पिठाचे भरलेले असले तरी चहा जो आहे तो त्याचा उकळत राहतो। एका साईडला आपल्या चपात्या ज्या आहेत त्या पटकन होऊन पण जातात आणि सगळी कामं जी आहेत ती वेळेवर होऊन जातात। आणि चपात्या ज्या आहेत त्या 4 पुडीच्या चपात्या असतात माझ्या नेहमी। काही ताई ज्या आहेत त्या 2 पुडी टाकतात, काही 4 पुडी ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ज्या त्या टाकत असतात। तर माझ्या चपात्या ज्या आहेत त्या 4 पुडीच असतात आणि कणिक जर छान मुरलेली असली किंवा आपण 4 पुडीची जर चपाती टाकत असलो ना तर मग चपाती छान फुगते पण आणि मऊ पण राहते। तर असो त्यांना चपात्या वगैरे टाकून झालेल्या त्या चहा पण झालेला होता। आता
वाजलेले होते 6:45 तर सगळे आता जायला निघालेले होते. तर त्यासाठी वेदूचा आज टिफिन वगैरे नव्हता, कारण तिला हाफ डे होता. तिचा शनिवारच्या दिवशी हाफ डे असतो, मग ती 9:15ला सुटून जाते. तर 6:45ला सगळे जे आहेत ते घराबाहेर निघालेले होते. मग 6:45 नंतर 9:15 म्हणजे 2.5 तास माझ्याकडे आता वेळ होता. 2.5 तासामध्ये सगळी जी कामं आहेत ती पटापट मला आवरून घ्यायची होती. मग त्यासाठी म्हटलं चला आता सर्वात अगोदर जी सुरुवात आहे ती भांड्यांपासून करूया. जे रात्री सगळे भांडे जे होते ते धुवून घेतलेले होते ते अगोदर रचून घेऊया, म्हणजे जे रॅक आहे भांड्यांचं ते खाली होऊन जाईल आपल्याला धुतलेले भांडी त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी. तर रात्री ना आता पाऊस असल्यामुळे ना भांडे पण सुकत नाही. तर त्याच्यामुळे मी काय करते, एका साईडचा जो सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे ना त्याच्यावरती भांडे सगळे मग ठेवावे लागतात वाळवण्यासाठी. कारण याच्यात जर ठेवली तर ती सुकत नाही, पाणी तसंच राहतं आणि ओले भांडे जे आहेत ते ट्रॉलीमध्ये ठेवायला चालत नाही. तर त्याच्यामुळे ट्रॉल्यांना गंज वगैरे पकडण्याची शक्यता असते ओलं जर राहिलाच तर. त्याच्यामुळे मग मी भांडे जे आहेत ते तिकडच्या तर किचनच्या बाल्कनीमध्ये ठेवले तर मग सुकून जातात हवा वगैरे असली तर. पण रात्रीचे सुकत नाही आणि बाहेर मी ठेवत नाही, कारण बाहेर पाली वगैरे काही पण फिरू शकतात. त्याच्यामुळे मग मी बाहेर रात्रीचे भांडे वाळवण्यासाठी ठेवत नाही, घरातच ठेवते. तर मग मी तिकडच्या किचनवरती संपूर्ण भांडे जर ठेवले तर मग ते व्यवस्थित सुकून जातात आणि सकाळी मग ते मग लावू शकतो. आणि रॅकमध्ये जर ठेवले तर मग ते सुकत नाही, तर परत त्यांना सकाळी वेगळं ठेवावं लागतं. मग त्याच्यामुळे सुरुवातीला अगोदर भाजी वगैरे जी होती ती काढून घेतली आणि किचन जे आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आता संपूर्ण भांडे वगैरे जे होते ते धुवून झालेले होते. आता भांडे बाल्कनीमध्ये ठेवून देते. मागे मला 1-2 ताईची कमेंट होती की तुमच्या किचनला ड्राय बाल्कनी आहे का, किंवा तुम्ही किचनच्या बेसिनमध्येच भांडे वगैरे धुतात का. तर मग मी किचनच्या बेसिनमध्येच भांडे धुते, ड्राय बाल्कनी वगैरे नाही आहे. आणि जी छोटी होती बाल्कनी ती मी वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी मग मी ती आतमध्ये घेऊन घेतलेली आहे, कारण छोटीच होती म्हटलं. आणि त्याला असं ओट्यासारखं जे आहे ते करून घेतलेलं आहे बसण्यासाठी, कारण म्हटलं छोटीच बाल्कनी आहे, परत वॉशिंग मशीन मग कुठे ठेवायची जागा नव्हती मला दुसरीकडे. त्याच्यामुळे मग मी ठरवलं की जी बाल्कनी आहे ती घराचं काम करताना आतमध्ये घेऊन घेतली, म्हणजे तेवढी जागा मला आतमध्ये वापरायला भेटली आणि मशीनची पण जी आहे ती माझी व्यवस्था तिथे होऊन गेली. तर आज शनिवार असल्यामुळे मला बेडशीट वगैरे सगळे धुवायचे होते आणि बाहेर जरा वातावरण मला व्यवस्थित वाटत होतं. म्हटलं आता सुकून जाईल, कारण सतत पाऊस असला तर मग कपडे वगैरेच सुकत नाही, तर हे कुठून सुकणार. त्याच्यामुळे म्हटलं चला आज जरा वातावरण ठीकठाक दिसतंय थोडं कोरडं, तर यांचं काम अगोदर करून घेऊया. तर मग संपूर्ण जे सोफा कवर वगैरे उशांची कवरं जी आहेत ते आज सगळी जी होती ती मशीनमध्ये लावायची होती. कपडे वगैरे एवढे जास्त नसतात त्याच्यामुळे मी मशीनमध्ये लावत नाही. फक्त आता ऊन वगैरे नसताना तर मग स्पिन वगैरे करण्यासाठी तेवढी फक्त मशीन जी आहे ती वापरते, कारण कपडे जास्त नसल्यामुळे एवढीशे कपडे कुठे त्याच्यात टाकायचे, म्हणून मग मी हातानेच जे आहे ते कपडे जे ते धुवून घेते. ज्या वर्किंग वुमन असतात किंवा ज्या ताईंना वेळ नसतो, त्यांच्याकडे इतर कामं वगैरे भरपूर असतात, तर मग त्या ज्या ताई आहेत त्या धूत असतात. डेली ज्या मशीन आहे ती त्यांच्यासाठी उपयोगाची आहे. पण मी जे आहे मग एवढे काही कपडे रोजचे नसतात, त्याच्यामुळे कपडे धुवूनच घेते हाताने. आणि तेवढे जास्त खास कपडे मशीनमध्ये निघत पण नाही, त्याच्यामुळे मला इतके त्याच्यात कपडे धुवायला आवडत नाही. जरा ब्रश वगैरे लावूनच जे आहे ते शर्ट वगैरे सगळं जे कपडे आहेत ते व्यवस्थित निघतात. मशीनमध्ये कसं तितके ते डाग जे वगैरे जे असतात पडलेले ते तसेच राहतात, त्याच्यामुळे मग मी ते हातानेच धुत असते. खास करून तर मग बेडशीट वगैरे यासाठीच माझा मशीनचा जो आहे तो उपयोग होतो. आणि पावसाळ्यामध्ये कसं कपडे वाळत नाही त्याच्यासाठी ती मशीन जी आहे ती मला उपयोगाला येत असते. आणि पण पावसाळ्यात जे आहे ते डेली स्पिनसाठी मशीनचा वापर जास्त होतो, रोजच होतो म्हणजे. तर सोफ्याच्या मागची जी घाण होती ती आज स्वच्छ करून घ्यायची होती, कारण त्याच्या मागे पण धूळ वगैरे आणि जाडे जे आहेत ती जमा होऊन जातात. तर 8-10 दिवसातून त्याला सरकवून जे आहे ते जर करून घेतलं क्लीन तर मग स्वच्छ राहतं मागच्या साईडला. तर ते आज मला सगळं जे आहे ते स्वच्छ करून घ्यायचं होतं. मग त्यासाठी सोफा जो आहे तो सरकवून मग त्याच्या मागची सगळी घाण जी होती ती मी क्लीन इथं करून घेतलेली होती. आणि जाडे वगैरे काढण्यासाठी आज वेळ नव्हता, कारण मला वेदूला घेऊन आल्यानंतर परत 10 वाजेला जी आहे ती माझी पॅरेंट्स मीटिंग होती स्कूलमध्ये वेदूच्या, तर तिथं मला आज जायचं होतं. नाहीतर शनिवारच्या दिवशी जे आहे ते संपूर्ण घराचे जाडे वगैरे जे आहेत ते मला स्वच्छ करून घ्यायचे होते. पण आज घाई असल्यामुळे मग ते काम जे आहे ते राहू दिलं. मी म्हटलं जाऊ दे, पुढच्या ज्या शनिवारी आहे ते करून होऊन जाईल. फक्त तेवढा सोफाच्या खाली वगैरे आज जे आहे ते क्लीन करूनच घ्यायला पाहिजे असं मी अगोदरच ठरवून घेतलेलं होतं. तर तेवढं काम झालं तरी पण खूप महत्त्वाचं. तर दर शनिवारी तर करतच असते
असते, त्याच्यामुळे एवढे झाडे वगैरे काही नव्हते घरामध्ये. म्हणून मग संपूर्ण घर जे होतं ते झाडून वगैरे घेतलं आणि पुसून घेतलं मॉपने. घाई असल्यामुळे मग आज मॉपनेच सगळी लादी जी होती ती पुसून घेतलेली होती. तोपर्यंत मशीनमध्ये माझे सोफ्याची कवर आणि बेडशीट वगैरे जे आहे ते सगळे धुवून झालेले होते. तर आणि कपडे जे आहेत मी हाताने धुतलेले होते आणि फक्त मग ते सोफ्याची कवर धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये स्पिनला जे आहेत ते कपडे पण टाकून दिलेले होते. तर असं झाडांना पाणी वगैरे इतकं घालायची आता गरज पडत नाही, कारण त्यातली माती जी आहे ती सुकत नाही आहे ऊन नसल्यामुळे. तर पाणी 4-5 दिवसाआडच टाकत आहे, कारण माती जी आहे ती पण सुकली गेली पाहिजे झाडांमधली म्हणून. तर सुरुवातीला बाल्कनी वगैरे जी होती ती पुसून घेतलेली होती लादी वगैरे पुसायच्या अगोदर. आता सोफ्याचे कवर वगैरे जे आहे ते वाळवायला टाकून देते. पुढच्या गॅलरीमध्ये मी बेडशीट वगैरे धुतली ना तर याच साईडला टाकते आणि कपडे जे आहेत ते बेडरूमच्या बाल्कनीमध्ये सुकवायला टाकत असते. तर कवर जरा वरच टाकलेलं आहेत मी सुकायला, कारण खालच्या साईडला आहे ना पावसाचं पाणी लागतं आणि अचानक घरी नसताना जर पाऊस आला तर मग सगळी मेहनत वाया. मग परत ओले होऊन जातील म्हटलं आणि मग आल्यानंतर मग घरात वगैरे वाळवायला त्यांना परत जागा नसते टाकण्यासाठी. इकडे टाक तिकडे टाक करावं लागतं. आणि जे कपड्यांचं जे स्टँड आहे ते मी घेतलेलं नाही आहे, कारण घेतल्यानंतर मग त्याला परत ठेवायचं कुठे तो मोठा प्रश्न असतो. वस्तू घ्यायला काही नाही घेऊन घेतो, पण ती ठेवण्यासाठी जागा पण असणं तितकंच महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे मग ते मी घेतलेलं नाही आहे. फक्त रात्रीच्या वेळेला घरातच कुठेतरी ओले वगैरे असले कपडे तर मग वाळवायला टाकून ते देते फॅनखाली. तर कपडे वगैरे वाळत घातल्यानंतर मग सर्वात महत्त्वाचं काम जे होतं ते राहिलेलं होतं देवपूजा करणं. तर आज कापड वगैरे मला बदलवून घ्यायचं होतं मंदिरातलं, पण तितका वेळ नव्हता, कमी टाईम होता. म्हटलं जाऊ द्या उद्या वगैरे आपल्याला बदलवून घेता येईल कापड. तर मग मी कापड वगैरे काही बदलवलं नाही. संपूर्ण देव जे आहेत ते काढून घेतलं बाहेर आणि तिथं धूळ वगैरे असली किंवा तांदूळ वगैरे पडलेले असतात तर मग ते स्वच्छ करून घेतलं आणि मग त्यानंतर मग सगळं व्यवस्थित असं लावून घेतलं. कारण तिथे पण वेदू काय करते, तांदूळ वगैरे बऱ्याच वेळेला देवांच्या समोर तिथं बसली की तांदूळ वगैरे टाकत असते, तर ते पडलेलंच असतं. तर मग ते स्वच्छ करावंच लागतं. तर ते झटकून घेतलं सगळं आणि मग देव वगैरे जे आहेत ते अंघोळ वगैरे करून देवांना मस्त पुसून छान देवपूजा जी आहे ती करून घेतलेली होती. तर आज फुलं वगैरे जी आहेत ती आणलेली नव्हती अजून, त्याच्यामुळे फुलं जी आहेत ती काही ठेवलेली नव्हती देवांना. म्हटलं आता तिकडनं येताना येईल ना त्या टायमिंगला मंदिरात जाऊन फुलं जी आहेत ती घेऊन येईल. तर अशीच आज मग पूजा केलेली होती. फुलं बऱ्याच वेळेला मी एकदाच आणून ठेवते आणि मग रोज रोज जे आहे ते आपल्याला बाहेरून आणायची गरज पडत नाही. मग आपण रोज जे आहे ते फ्रीजमध्ये मम्मी फुलं साठवून ठेवते आणि रोज देवांना मग थोडे थोडे असे वाहत असते. रोजचे काढून घेतल्यावर दुसरे परत देवांना ठेवत असते. तर 9:15 झालेले होते. 5 मिनटं माझी घड्याळ पुढे आहे. तर असं ताईंनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.